नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आपण आलोय ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये। ढालगाव जिल्हा परिषद गटामधील नागज या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या पक्षाचा प्रचाराचा फेरी सुरू आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या पक्षामार्फत जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ढालगाव जिल्हा परिषद गटातून रावसाहेब राजाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ते सध्या सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान उपसभापती आहेत, तसेच युवा नेते आहेत। त्याचबरोबर माजी उपसभापती अनिल दादा शिंदे यांना नागज पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। हे दोघे जण उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। त्या निमित्ताने नागज पंचायत समिती गणामध्ये तसेच ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचे पुढील विजन काय आहे, त्यांची पुढील नियोजन काय आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। वेगवेगळ्या विकास कामे असतील, ग्रामीण भागातील रस्ते असतील, आरोग्य विभाग असेल, त्या विषयावर ते कशा पद्धतीने पुढे काम करणार आहेत ते त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आपण ढालगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहात, आपले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढील विजन काय असणार आहे? नमस्कार, मी ढालगाव जिल्हा परिषद गटाचा उमेदवार रावसाहेब राजाराम पाटील महायुतीचा। तरी माझं आणि आमच्या महायुतीचं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचं एक व्हिजन आहे की त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आजपर्यंत जो विकास झाला नाही, जे काम झालं नाही, अनेक गोष्टीच्या इथं कमतरता जाणवतात। तरी आमचं ध्येय असणार आहे या विभागाला पाणी मिळणं, रोजगार वाढवणं, रस्ता असू दे, गटार, पाणी, स्वच्छता, शिक्षणाच्या बाबतीत, विजेच्या बाबतीत, घरोघरी ज्या बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्गांना रोजगार निर्माण करून देणं, मुलांच्या हाताला काम देणं, अनेक प्रकारच्या या ढालगाव विभागात गेली अनेक समस्या भेडसावतात। तर त्याला खऱ्या अर्थाने आम्ही उतरून ताकदीनं काम करून एक कामाचं व्हिजन घेऊन आम्ही या ढालगाव जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जातोय। तर ह्या ढालगाव जिल्हा परिषद गटातील सर्वच्या सर्व गावं अतिशय धनशक्ती विरुद्ध कामाचा उठाव झालेला आहे। तर सर्वसामान्य जनता पूर्णपणे आमच्या महायुतीच्या पाठीशी आहे आणि 100% विजयाची खात्री मला पटते। त्याचबरोबर ज्यांनी पंचायत समितीमध्ये यापूर्वी काम केलेलं आहे, माजी उपसभापती म्हणून अनिलदादा शिंदे यांनी काम पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे, लोकसंपर्क आहे। त्या निमित्ताने माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी खासदार संजय काका पाटील, तसेच जनस्वराज्य पार्टी, भारतीय जनता पार्टी अशा महायुतीमधून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी नागज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती ह्यांच्यामधून मी आणि जिल्हा परिषदेचे रावसाहेब पाटील असे दोघं आम्ही लोकांच्या पुढे आलेलो आहे। मागच्या 2012 ते 2017 ह्या कालावधीमध्ये ह्या गणामध्ये मी पंचायत समितीमधून भरघोस मताने निवडून आलो होतो आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या पंचायत समितीच्या माध्यमातून मी ह्या भागात गोरगरीब सामान्य लोकांचे शिक्षण विभाग असू दे, अंगणवाडी विभाग असू दे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू दे, गावातल्या लोकांच्या कसल्याही समस्या असल्या तर ते आम्ही सोडवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं आमच्या मनात ध्यानात नसताना मी उभा राहणार नाही असं मी म्हणत असताना सुद्धा प्रत्येक गावातून लोकांचा उठाव होता की तुम्हीच उभा राहायला पाहिजे आणि लोकांच्या माध्यमातून लोकांच्या पाठिंब्यावर
आणि नेत्याच्या पाठिंब्यावर मी उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचं घड्याळ चिन्हावर हे सगळे लोक पुन्हा एकदा विश्वास ठेवतील आणि आम्ही दोघंही चांगल्या मताने निवडून 100% येणार आणि जे काय राहिलेली कामं आहेत त्या 5 वर्षामध्ये ते आम्ही प्रामाणिकपणे जनतेशी नाळ जोडून आम्ही आणि रावसाहेब पाटील काम करू आणि जे काय धनशक्ती विरोध आमचा लढा चालू आहे म्हणजे काय लोकांना वाटत होतं की बाबा ह्यांच्या विरोधात म्हणजे असं पैसा वाटलं की काही होऊ शकतंय आणि ह्यांच्यापुढे उमेदवार सुद्धा टिकणार नाहीत, परंतु आत्ता आम्ही दाखवून देऊ आणि जनता पण स्वाभिमानी दाखवून देईल की पैशाच्या पुढे काहीही चालत नसतं. शेवटी जनशक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळं त्या जनशक्ती आणि सर्व लोकांच्या पाठिंब्यावर आम्ही पुन्हा एकदा निवडून येणार आणि लोकांची चांगल्या पद्धतीने आम्ही कामं करणार. धन्यवाद. यामध्ये प्रचारासाठी ज्यांनी चांगली तरुणांची फौज उभा केलेली आहे, ज्यांच्या पाठीमागे तरुणांची फौज आहे, जे तरुणांच्या संपर्कात असतात, तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी नेहमीच आक्रमक असणारे नितीन भैया अमुनी देखील आपल्यासोबत आहेत. त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आपण सर्वजण इथं प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी किंवा प्रचार शुभारंभी आपण उपस्थित आहोत. आपल्या अजितदादा गटाचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार रावसाहेब पाटील, तसेच महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील, ढालगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि नागज पंचायत समितीचे उमेदवार अनिलदादा शिंदे यांचे चिन्ह घड्याळ आहे. तसेच त्यांनी दोघांनी सुद्धा जे विजन आहे, अजेंडा आहे, त्यांनी बोललेले आहेत. त्यातील मूलभूत गरजा म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि शेती या तिन्ही मुद्द्यांना जर लक्ष देऊन जर यांची कमतरता भासू दिली नाही तर खरा आपला या भागाचा परिसराचा विकास झाला असं आपण सगळेजण समजू. कारण बाकीचं जे आहे ते तर करतीलच, पण ह्या 3 मूलभूत गरजा यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवूया आणि हे जे उमेदवार आहेत यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवली तर काम सुद्धा होईल. आणि दुसरे जे विरोधातले उमेदवार आहे ते फक्त पैशाने, आता 4 दिवस काहीतरी पैसे वाटतील, त्या पैशाने काय लय तर लय मला वाटतंय 1 महिनाभर घर चालवू शकतात. परंतु जर आपण यांना मतदान देऊन जर निवडून आणलं तर आपल्याला 5 वर्ष यांना हक्काने विचारू शकतोय. आणि दोन्ही पण उमेदवार अशा परिस्थितीने म्हणा किंवा सगळ्याच बाबतीत एक सामान्य आणि गरीब कुटुंबातील आहेत, तर पैशाला न जुमानता आपण सर्वांनी यांच्या सोबत राहायचं आहे. हे सगळ्यांना माझ्या सहकार्यांना आवाहन करतो. आणि ते तर आपले काम करतीलच, पण जे माझ्या सोबत आहेत त्यांना सुद्धा माझं एक सांगणं आहे की जर आपण माझ्यासोबत यांना जर मदत केली तर हे उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा तुमच्या सोबत राहतील. आणि मी काल पण होतो, आज पण आहे, उद्या पण तुमच्या सोबत राहणार आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. यामध्ये महत्वाचे त्यांनी शब्द असे वापरलेत की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. ज्या गोष्टी त्यांनी सांगितले की किरकोळ पैशासाठी तुमचे मत कोणाला तरी विकू नका, चांगल्या काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी राहा, असे त्यांनी नितीन भैया यांनी आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर नागज गावचे लोकनियुक्त सरपंच तानाजी शिंदे आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मी नागज नगरीला एवढंच आवाहन करतो की ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सोयी सुविधा आहेत, उदाहरणार्थ पानंद रस्ते, विहिरी, शेततळी, दुभत्या गायी म्हैशीचं प्रकरणं, शेळी मेंढीची प्रकरणं, ही प्रकरणं सोयी सुविधा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवायचे असतील तर ह्या शेतकऱ्यांच्याच पोराला उमेदवार घड्याळ चिन्हापुढं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा लागेल. ठेकेदाराचं पोरं अजिबात परत तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाहीत. म्हणून कळकळीची विनंती माझी अशी आहे की येणाऱ्या 4 दिवसात जागरूक राहून घड्याळ दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही चिन्ह घड्याळ आहेत, तरी जी तात्कालीन जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या आरोग्य विभागाच्या सभापती होत्या आशाताई पाटील, त्यांनी अजितराव घोरपडे सरकारांच्या माध्यमात नागज गावामध्ये शिक्षण विभागाला जुन्या शाळेला 23 लाख रुपये मेंटेनन्ससाठी आणि
मॉडेल स्कूलसाठी 35 लाख रुपये, असं शिक्षण विभागाला 53 लाख रुपयाचा निधी दिला. तसंच PSC मध्ये क्वार्टर्स नव्हत्या, दवाखाना चालू केला. क्वार्टर्स नव्हत्या, 1.5 कोटी रुपये क्वार्टरसाठी उपलब्ध करून दिले. जनावर दवाखान्याच्या क्वार्टरसाठी 40 लाख, असं 2.25 कोटीचा निधी अशा ताई पाटलांनी जाता जाता नागजला दिला. तसाच निधी आपण ह्या दोघांकडं खेचून आणू, म्हणून ह्या दोघांना घड्याळ चिन्हा पुढं बटन दाबून बहुमत म्हणजे विजय करावं याची मी नागजकरांना विनंती करतो. यामध्ये जे रावसाहेब पाटील आहेत किंवा अनिलदादा शिंदे आहेत, यांना कामाचा यापूर्वीचा चांगला अनुभव आहे. तसेच ते आत्ताचे पदाधिकारी देखील आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी सार्थ ठरू शकते असा विश्वास नितीन भैया असतील, तानाजीदादा शिंदे असतील यांनी व्यक्त केलेला आहे. KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी नागज, कवठे महांकाळ. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.